हे मासिक सभा झाली. या सभेमध्ये नक्की काय प्रश्न झाले आणि कुठल्या प्रश्नावरती जास्त चर्चा झाली? कुठल्या प्रश्नाची सकारात्मक तुमची चर्चा याच्यावर झाली? अ, सर्वप्रथम तुमच्या सर्व न्यूज चॅनलचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आज नगर परिषदेतर्फे आपली सर्वसाधारण सभा पार पडली. त्याच्यामध्ये एकूण 12 विषय अजेंड्यावर होते. त्या विषयावर चर्चा झाली. आयत्या वेळेस अनेक विषय झाले. त्याच्यामध्ये पण सकारात्मक विषय झाला. अजेंड्यामधले विषय मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक नंबरचा मुद्दा होता मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे आणि त्याच्यामध्ये यादी वाचून दाखवली, कोणते कोणते विषय घेतले होते त्याची यादी मिळवली. प्रत्येक नगरसेवकाला त्याची एक एक प्रत द्यायला लावली. याच्यावर अशी सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालं. त्याच्यानंतर आषाढी वारी निमित्त अकलूज नगर परिषदे हद्दीतील पालखी सोहळा 2026 निमित्त विविध कामे करणे व ना हरकत देण्याबाबत, म्हणजे आषाढी वारी निमित्त जे शासनाने जे आपल्याला कामं वाटून दिलेली आहेत त्यातली 4 कामं आपण PWD ला दिलेली आहेत. 4 कामं आपण नगर परिषदला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुळात आता सध्या अकलूजमध्ये रस्त्याची परिस्थिती बेकार झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या जिथं ज्या ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे त्या ठिकाणी मुरुम टाकून देण्यात हे म्हणजे लक्षवेधी हा विषय झालेला आहे. सर्वच म्हणजे नगरसेवकांची तक्रार होती की बऱ्याच ठिकाणी मुरुम टाकलेला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नगर परिषदेतर्फे सुद्धा एक पत्र काढून त्यांना सूचना द्याव्यात की ज्या ज्या ठिकाणी पालखीच्या आत हा विषय आषाढी वारी निमित्त आलेला आहे निधी, तर पालखीच्या आत त्या लोकांनी प्रत्येक प्रभागामध्ये पाहणी करून त्या ठिकाणी मुरुम टाकून द्यावात. त्यानंतर तिसरा मुद्दा होता अकलूज नगर परिषद हद्दीतील टिळेकर वस्ती, जाधव वस्ती, शंकर महाराज मंदिर कडे जाणारा रस्ता याची कामाची निविदा रद्द करून फेर निविदा प्रसिद्ध करणे. यावर आमच्या एकतपुरेताईंनी विषय लक्ष वेधून घेतलं की बाबा हा विषय हे जे टेंडर ज्या ठेकेदाराला दिलं होतं त्याने 180 दिवसामध्ये ते काम करणे अनिवार्य होतं, परंतु ते 180 दिवसामध्ये त्याने काम केलेलं नाही. त्याच्यामुळे त्याला प्रति दिवस 500 रुपये दंड आकारण्यात यावा आणि तो ठेकेदार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावा अशी आमची ठाम भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि नगर परिषदेने सुद्धा तशी सकारात्मक आम्हाला सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. चौथा मुद्दा होता अकलूज नगर परिषदेकडील समावेशन न झालेल्या आस्थापनावरील कर्मचारी यांचे वेतन वाढवण्याबाबत सर्वांच्या मते हा ठराव मंजूर झाला. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कालीन देयके देण्याबाबत मग आम्ही याच्यामध्ये काय केलं, जे यादी आहे ती यादी मागून घेतली. कोणाकोणाला किती द्यायचा एकूण रक्कम मागून घेतली. आमचं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांचं म्हणणं होतं की सध्या आता अकलूजच्या विकास कामावर भर दिला पाहिजे. सध्या काय लोकांच्या गटरी तुटलेल्या आहेत, त्या रस्ते तुटलेले आहेत, ती काय काय लोकांना बल नाही, डाम नाही, अशा म्हणजे पाण्याची समस्या आहे. अशा गोष्टीवर तुम्ही भर द्या. त्या गोष्टीसाठी आधी निधी खर्च करा आणि ह्यांची जी देयके आहेत हे थोडंसं पेंडिंग ठेवा आणि ज्यांचे जे 4-4-5-5 वर्षापासून जे बारकी देयक आहेत ते देऊ शकता, पण सध्या तुम्ही जास्त भर हा विकास कामावर द्या असा आमच्या सर्वांच्या मते हा विषय घेतला होता आणि याला सुद्धा त्यांनी सकारात्मक भूमिका दिलेली आहे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा होता संत गाडगेबाबा चौक ते जयसिंह चौक ते महाराणा प्रताप चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते महर्षी चौक ते प्रतापसिंह चौक ते जिजाऊ चौक ते कर्मवीर चौक या महामार्गास छत्रपती शाहू महाराजांचे नामकरण करण्याबाबत या महामार्गात छत्रपती शाहू महाराजांचं नामकरणाला सर्वांनी मंजुरी दिलेली आहे. परंतु 11/5/2026 रोजी सकल गोंधळी समाजाच्या वतीने आम्ही अकलूज नगर परिषदेना मुख्याधिकाऱ्यांना व मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं की बाबा जयसिंह चौक ते महाराणा प्रताप चौक याच्या मध्यभागी जो आहे म्हणजे कृष्णप्रिया हॉलच्या समोर जो चौक आहे त्याला जय भवानी चौक, म्हणजे गोंधळी समाजाला अकलूज मध्ये येऊन 100हून अधिक वर्ष झालेले आहेत. आजपर्यंत गोंधळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि गोंधळी समाजाने प्रथमतः ही मागणी केलेली आहे की बाबा आमच्या चौकाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी यांचे आम्ही जागरण करणारी लोक आहे, त्यामुळे हे नाव देण्यात यावं. याच्यावर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व मुख्य अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत आपण सर्वांनी मिटिंग लावू, समाजाची माणसं बोलू, तुम्ही आम्ही आणि समाजाची माणसं मिळून हा विषय सकारात्मक कशा भूमिकेने जाईल याच्याकडे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर 7वा विषय होता परमिट रूम बिअर बार व ना हरकत देण्याबाबत. तर आमच्या दोन्ही नगरसेविकांनी याच्याबद्दल एकदम आक्रमक भूमिका घेतलेली आहे की अकलूज मध्ये सध्या व्यसनाच्या आहारी 14 वर्षाची, 15 वर्षाची, 16 वर्षाची, 18 वर्षाची पोरं गेलेली आहे. ती तरुण पिढी सध्या ती सोल्युशन असू द्या, बॉन्ड असू द्या, ड्रग्स असू द्या, दारू असू द्या, देशी दारू असू द्या,
अशा म्हणजे अनेक गोष्टीमुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे ती. काय काय महिलांना स्वतःचे नवरे गमावं लागलेले आहे त्याच्यामुळं, विधवा झालेल्या आहेत त्या महिला याच्यामध्ये. आमच्या दोन्ही नगरसेविका आहेत त्या जयश्रीताई एकतपुरे असतील, दीपालीताई एकतपुरे असतील, यांनी एकदम आक्रमक पद्धतीने लक्ष वेधून घेतलं ह्या विषयावर. त्यांनी एवढी सुद्धा मागणी केली, ह्या जर विषयाला तुम्ही जर परमिशन देत असाल, ना हरकत दाखला जर देत असाल, तर एक काम करा, डान्स बारला सुद्धा तुम्ही परमिशन देऊन टाका. एवढी सुद्धा भूमिका या दोन्ही नगरसेविकांनी व आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं समर्थन केलं. आम्ही सुद्धा ती भूमिका मांडली. सर्वच सभागृहातल्या नगरसेविकांनी, विरोधी पक्षाचे असू दे किंवा आम्ही असू दे, ह्या सर्वांनीच सकारात्मक भूमिका घेऊन हा विषय अकलूजमध्ये झाला नाही पाहिजे या विषयाला आमचा सर्वांचा विरोध आहे. आणि स्वतः नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा विषय वारंवार घडतोय, व्यसनाच्या आहारी यंग मुलं चाललेली आहे ती, त्याच्यामुळे अशी गोष्टी आपल्या अकलूजमध्ये झाल्या नाही पाहिजेत. त्या दृष्टीने आपण पावले उचलली पाहिजेत. या भूमिकेबद्दल सर्व सभागृहाच्या वतीने एक ठराव करण्यात आला की त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की हा विषय रोखायचा असेल तर आपण एक्साइज डिपार्टमेंटला, डीवायएसपीला आणि पीआयना आपण पत्र व्यवहार करू आणि यांच्यावर जे व्यसन करतात त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी आपल्याला ठरावामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तसा ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर 8 नंबर, कार्ड रूम क्लब करता ना हरकत देण्याबाबत. आता याच्यामध्ये आमच्या दोन्ही नगरसेविकांनी तो विषय लावून धरलेला होता. आता सध्या मी ह्याच गोष्टी सांगितल्या की बाबा व्यसनाच्या आहारी सगळी लोक गेलेली आहेत ती, आणि त्याच्यामुळे ही जर गोष्ट चालत म्हणजे जुगार हा अड्डा चालू झाला तर अनेक लोकांना, अनेक एकतर युवकांना रोजगार नाही, आणि जर मग युवकांना रोजगार नसेल तर जुगारच्या नादी लागून ते स्वतःचे घर उद्ध्वस्त करू शकतात. अशी भूमिका आमच्या नगरसेविकांनी मांडलेली आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा हा विषय प्रलंबित ठेवलेला आहे सध्या सभागृहामध्ये. याच्यावर अजून बैठक बसून सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी व सगळ्या सभागृहाच्या वतीने हे विषय झालेला आहे. त्याच्यानंतर नगर परिषद हद्दीतील शासकीय मालकीच्या जागा मागणी करण्याबाबत. आता ह्याच्यामध्ये शासनानं 2026 रोजी 25 मार्च 2026 रोजी शासनाने एक GR काढलाय. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा अतिक्रमणे नियमांकुल करून नियमित करण्यात यावेत. म्हणजे 2011च्या पूर्वी जी लोक शासकीय जागेमध्ये राहतात, त्यांच्या शासकीय जागेमध्ये राहतात त्या लोकांच्या जागा, म्हणजे समजा मी म्हणतोय 500 स्क्वेअर फूट असू द्या किंवा 1500 चौरस फूट असू द्या, या जागा त्यांच्या नावावर करा आणि त्यांना घरकुलाचा लाभ द्या. परंतु अध्यक्ष महोदय आणि उपनगराध्यक्षांचं म्हणणं असं होतं की बाबा आपण त्या ठिकाणी अपार्टमेंट बांधू आणि त्यांना त्याच्यामध्ये 1 RK किंवा 1 BHK देऊ. परंतु सध्या कुटुंबांचा विस्तार झालेला आहे. समजा अर्धा गुंठा जरी जागा असेल तर त्याच्यावर ते 2 मजली बांधू शकतो आणि ते कुटुंब त्याच्यामध्ये राहू शकतं. परंतु बिल्डिंग बांधल्यानंतर 1 RK आणि 1 BHK ह्याच्याशिवाय काही दिलं जात नाही. आता जास्त करून आपल्या चाळीमध्ये, अतिक्रमणमध्ये मागासवर्गीय कुटुंब जास्त प्रमाणात राहतात. आता एका घरामध्ये 8-10 कुटुंबांचा विस्तार आहे, म्हणजे लोक असतात. मग त्याच्यामध्ये त्या RK मध्ये तेवढी लोक बसत नाहीत किंवा 1 BHK मध्ये तशी लोक बसत नाहीत. मग आमची भूमिका काय की हाय ती जागा लोकांच्या नावावर करून द्या, अतिक्रमणे नियमांकुल करून नियमित करून द्या. त्याच भूमिकेतून आम्ही 10-70 झोपडपट्टी आमच्या प्रभावामध्ये येते. मी आणि दीपालीताईंनी तो विषय घेतलेला आहे. आम्ही प्रस्ताव सुद्धा सगळे दाखल केलेले आहेत आणि शासनाच्या अजेंड्यावरचा विषय हा आहे की बाबा अतिक्रमणे नियमांकुल करून ती नियमित करण्यात यावी, त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, अशी आमची भूमिका आम्ही तिथं सादर केलेली आहे. त्याच्यावर सकारात्मक भूमिका आम्ही मांडलेली आहे, पण पुढून आम्हाला ती भूमिका चरण झालेली नाही. त्याच्यानंतर आमचा 10वा विषय होता अकलूज नगर परिषद नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नवीन वाहन खरेदी करण्याबाबत. कायद्यात तरतूद असल्यामुळे या ठरावाला सुद्धा आम्ही मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानंतर 11, अकलूज नगर परिषद आस्थापनावरील कर्मचारी यांचे निवडणूक भत्ता देण्याबाबत. निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी जे निवडणूक विभागाला निवडी झाल्या होत्या त्या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे निवडणूक भत्ता त्यांना दिला पाहिजे आणि जास्तीत जास्त भत्ता दिला पाहिजे, ही सर्वच सभागृहाची मागणी होती आणि आमची सुद्धा मागणी होती. याच्यावर सुद्धा सकारात्मक मागणी झाली आणि त्याच्यावर सकारात्मक उत्तरे आली त्यांच्याकडनं. अकलूज नगर परिषद हद्दीतील दशक्रिया विधी घाट येथे पाणीपोई करणे, याच्यावर सुद्धा सर्वांमध्ये ठराव मंजूर झाला. आणि आयत्या वेळी जे विषय घेण्यात आले त्याच्यामध्ये विविध विषय झाले. त्याच्यामध्ये नवीन बाजार तळावर आणि आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये विषय घेतला की बाबा जे अकलूज मध्ये जे गाळाधारक आहेत, एका मालकाकडे 6 गाळ आहेत सध्या. मग ते 6 गाळ ज्या मालकाकडे आहेत
तो पोट भाडेकरी ठेवतोय आणि त्याच्याकडनं तो 10,000 रुपये वसूल करतोय आणि ह्या 6 गाळ्याचं 400-400 रुपयानं नगर परिषदेला कर भरतोय. मग हा तोटा नगर परिषदेचा आहे. एकतर नगर परिषदेकडे हा पैसा नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की त्या भाडेधारक त्यांना काढून टाकावं आणि ज्याच्याकडे 6-6 गाळं 5-5 गाळं असतील त्यांच्याकडे ते गाळे काढून घ्यावेत आणि जे आता सध्या रोजगार आपल्या युवकांना रोजगार नाही मग त्यांना ते निलाव पद्धतीने द्यावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि यावरती विशेष नगराध्यक्ष, म्हणजे उपनगराध्यक्ष मग काय सकारात्मक त्यांची त्यातून काय उत्तर आली नगर परिषदेच्या गाडी संदर्भातले? नाही त्यांचं सकारात्मकच उत्तर होतं. त्यांनी त्याच्यामध्ये काही विरोध केलेला नाही, दर्शवलेला नाही. सत्य हे सत्यच बोललं पाहिजे. परंतु आमची भूमिका ठामच आहे की बाबा 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. आणखीन एक मोठा मुद्दा म्हणजे जे आपल्या अकलूज मधले झाडलोट कामगार आणि ऑफिस कामगार आहेत त्यांचे वेळेस पगार नाही झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबाची दैनंदिन अवस्था आहे. ह्या प्रश्नाकडे बी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून विषय मांडला गेला आहे. व तसंच नगर परिषदेने त्यांची बी काळजी घेऊन त्यांना न्याय मिळवून देणं माझं काम होतं म्हणून तो विषय मी तिथं मांडला आहे. तर नगर परिषदेकडे पैसे आले तर प्रथम प्राधान्य ही धाडलोट कामगार करणाऱ्याला प्रथम प्राधान्य पगार करण्याचं त्यांना द्यावं असं माझी विनंती आहे. आणि आम्ही ही सुद्धा मागणी केलेली आहे की आता पाणी टंचाईच्या काळामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत पाणी वाटलेलं आहे अशा सुद्धा कर्मचाऱ्याला भत्ता देण्यात यावा असं सुद्धा आम्ही मागणी केली ह्याच्यामध्ये. 2 ते 3 दिवसात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखीचं अकलूज मध्ये आगमन होतंय. बरोबर. अकलूज नगर परिषदेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांनी किंवा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तुमच्या टीमने काय विशेष असे योजना किंवा काय वारकऱ्यांना काय सवलती देण्याचा काय प्रयत्न केलाय? सन्माननीय मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी सर्व म्हणजे स्वच्छता विभाग असेल, आरोग्य विभाग असेल व इतर विभाग, पाणी पुरवठा विभाग असेल या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की या 3 दिवसामध्ये नागरिकांची काही तक्रार येऊन देऊ नका. आता सध्या गटरी वगैरे स्वच्छ करायला लावलेली आहेत आणि ज्या ठिकाणी रस्ते खांदून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी चिखल झालेले आहेत त्या ठिकाणी त्वरित मुरुम टाकून घेण्यात यावा. विरोधी पार्टीच्या सुद्धा लोकांनी ती भूमिका बांधलेली आहे की बाबा आम्हाला मुरुम टाकून दिलेलं नाही वगैरे ती सुद्धा विषय अजेंड्यावर घेऊन तो विषय त्यांनी मार्गी लावले.